कीर्तनापासून बहुरूप्यापासून ते आजपर्यंत आलेली त्या सगळ्याची पाळंमुळं शोधत शोधत पु ल देशपांडे असतील, लक्ष्मण देशपांडे असतील किंवा त्याचबरोबर अनेक बाकीचेही कलावंत, ग्रामीण कलावंत त्यांनीही अशा पद्धतीचे उपक्रम केलेले। आणि हाच उपक्रम जेव्हा स्किटचा जमाना आहे, जिकडे बघावे तिकडे स्किट अशी अवस्था आहे सध्या, आणि त्याच पद्धतीची स्किट त्याच पद्धतीचं संपूर्ण असताना अशा काळामध्ये की एका अभिनेत्याची सामर्थ्य काय असू शकतं, एक अभिनेता काय करू शकतो, तर लक्ष्मण देशपांडेंचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की तो जग गाजवू शकतो आणि त्याला असं म्हणता येईल की गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पहिल्यांदा मराठी माणसाचं नाव येऊ शकतं इथपर्यंत ताकद असलेला हा फॉर्म। आणि असं प्रत्येक फॉर्म मध्ये जेव्हा आपण डिस्कव्हरी करायला लागतो, त्याची पाळंमुळं खोदायला लागतो, डेफिनेटली काहीतरी नवीन विचार करणाऱ्या माणसाला, नवीन क्षमता असलेल्या माणसाला नवीन रसायन मिळू शकतं। आणि म्हणून अशा पद्धतीचे उपक्रम मला फार मोलाचे आणि महत्वाचे वाटतात। आणि म्हणून रजनीश आणि त्याची सगळी जी गँग आहे त्यांचं कौतुक मनापासून करावं असं वाटतं, कारण हे जोपर्यंत होणार आहे, नाटकाच्या विषयी चर्चा जोपर्यंत होणार आहे, एकमेकांमध्ये अत्यंत पॉझिटिव्ह संवाद जोपर्यंत होणार आहे, तोपर्यंत जगातल्या कुठल्याही समाजाचं नाटक शिळं होणार नाही याची खात्री आपण बाळगावी। आणि तेच मराठीमध्ये आजच दिल्लीमध्ये कालही आणि आजही विषय जो निघालेला होता की मराठी नाटक हे जीवनाचं बोट धरून चालणारं नाटक आहे। कालचं आम्हाला महत्वाचं वाटत नाही, जे उत्तम आहे ते आम्ही करून झालंय, त्याच्यामध्ये फार आपण रमत नाही। म्हणजे आपण नाटकाचे पुनःप्रयोग करतो ही चांगलीच गोष्ट आहे, पण सातत्यानं काही ना काही, मग ते सादरीकरणाच्या शैलीमध्ये असेल, ते लिखाणाच्या स्तरावर असेल, विषय जे आजपर्यंत रंगभूमीवर किंवा सिनेमा नाटकात साहित्यात आलेले नाहीत असे विषय शोधण्याच्या दृष्टीनं जी नवीन दृष्टी आहे, शोधक दृष्टी आहे, जे अपरिचित विश्व आहे, त्या विश्वाला रंगमंचावरती आणून त्याचा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची जो स्वभाव आहे, हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं, विशेषतः भारताचा अभ्यास केल्यानंतर, की मराठी रंगभूमी अफाट आहे आणि त्या अफाटमध्ये आपणही सहभागी आहात। त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो। धन्यवाद। एकल नाट्य महोत्सवाच्या या समारोप सत्राचा पुरस्कार सोहळा हा जो भाग होता तो इथेच संपन्न होतोय। सगळ्याच मान्यवरांचे